तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या संदर्भामध्ये। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या खात्याचे प्रश्नोत्तर सध्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात येताना दिसून येते। राज्यात बिबट्यांचं प्रमाण वाढतंय, याच अनुषंगाने जे आहेत ते वेगवेगळे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, याच अनुषंगाने वन खात्याच्या प्रश्नांसंदर्भामध्ये प्रश्न जे आहेत जे सदस्य आहेत आमदारांनी सभागृहामध्ये विचारण्याचा प्रयत्न केला। नाशिक संदर्भामध्ये कुंभमेळा होतोय, त्या संदर्भात नियोजन काय, असे वेगळे अनिल परब असतील, सगळे नाना पटोले वगैरे हे सगळ्या लोकांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दमदार कामगिरी करत किंवा त्या खात्याचा दमदार उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे गणेश नाईकांनी केलेला दिसून येते। त्यामुळे गणेश नाईकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न या सभागृहामध्ये कुठेही होताना दिसून येत नाही। विधानसभा, विधान परिषदेमध्ये, कारण आक्रमकपणे जसं पूर्णपणे सभागृहाला माहिती अवगत करण्याचं काम गणेश नाईक करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे गणेश नाईकांच्या वन खात्या संदर्भामध्ये बिबटे आलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या अनुषंगाने चर्चा होते। मग त्याचं नियोजन किंवा त्या जाळ्या लावण्याचं अर्थसंकल्पात बजेट केले की नाही या संदर्भात सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। मात्र गणेश नाईकांनी दमदारपणे असं सभागृहातल्या सदस्यांना अवगत केलं। या संदर्भामध्ये आम्ही विचाराधीन आहे, सगळ्या जाळ्या, याचा निधी नियोजन मंडळात, नियोजन खात्यातून वगैरे अशा या संदर्भामध्ये गणेश नाईकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मूळ मुद्दा असा पुन्हा एकदा बांबू संदर्भामध्ये लागवड कमी झालेली, या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निकम जे आहेत रत्नागिरीचे आमदार त्यांनी असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, याच अनुषंगाने सगळ्या लोकांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला सुद्धा गणेश नाईकांनी बांबूची लागवड येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाईल आणि जे फर्निचर आहे ते सुद्धा राज्य सरकारने वापरण्यात संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली जाईल, या अनुषंगाने आपण चर्चा करताना दिसून येत आहे। मूळ मुद्दा असा आहे की गणेश नाईकांनी सभागृहामध्ये दमदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला। विधानसभा, विधान परिषदेमध्ये, कारण अनेक वर्ष राजकारणात मातब्बर नेते असलेले गणेश नाईक हे महत्त्वाचे नेते आहेत। त्यामुळे सभागृहामध्ये अवगत कसं करावं हे त्यांना माहीत आहे। त्यामुळे बांबू संदर्भात अनेकदा 1.5 तास चर्चा झाली। वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी बांबूची लागवड संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला पाहिजे किंवा जो बुरुड समाज आहे, जो बांबूची कामं करतो किंवा फर्निचर करतो, त्यांना कुठेतरी या बांबूसाठी मानधन योग्य पद्धतीने निर्णय घेतला गेला पाहिजे, याच भूमिकेत आपल्याला दिसून येत आहे। मूळ मुद्दा असा आहे की आता सभागृहामध्ये गणेश नाईकांनी सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला दिसून येत आहे। त्यामुळे गणेश नाईकांनी सभागृहामध्ये दमदार पाऊल टाकलेलं आहे, दमदार उत्तर देताना दिसून येते। त्यामुळे गणेश नाईकांच्या वन खात्या संदर्भामध्ये फारसं कोणी कोंडी करताना दिसून येत नाही। खरं तर ठाकरे गटाची साथ सुद्धा गणेश नाईकांना मोठ्या प्रमाणात सभागृहामध्ये अनेकदा मिळताना दिसून येते। काँग्रेसची सुद्धा साथ नाना पटोलेंनी, विजय वडेट्टीवार हे गणेश नाईकांच्या कामाबाबतीमध्ये समाधान व्यक्त दिसून येते। त्यामुळे गणेश नाईकांच्या वन खात्या संदर्भामध्ये अनिल परब म्हणतायत, सगळे लोक म्हणतात गणेश नाईकांचं काम चांगलं आहे। त्यामुळे सगळ्या सदस्यांनी गणेश नाईकांच्या कामाचं कौतुक जे आहे ते करताना दिसून येत आहे। त्यामुळे गणेश नाईक नवी मुंबई शहरामध्ये राज्याच्या दमदार वन खात्याची कामगिरी करताना आपल्याला या निमित्ताने दिसत आहेत। त्यामुळे गणेश नाईकांचा TRP नवी मुंबईत पण आहे आणि मुंबईत पण आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये। त्यामुळे गणेश नाईक एक पाऊल पुढे टाकत आपल्या वन खात्याचा कारभार कसा सक्षम होईल आणि तो लोकांसाठी कसा असेल हाही महत्त्वाचा जो आहे ते पाऊल पुढे टाकताना आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।